आणि आता पाहणार आहोत अजूनही काही टॉप 9 राजकीय बातमी। संविधानावर देश चालवायचा की मनुस्मृतीवर, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। नितेश राणेंचं वक्तव्य घटनेला धरून नसेल तर सरकार काय कारवाई करणार? वडेट्टीवार यांचा सवाल। तर आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणत आहोत, नितेश राणे यांच्या वक्तव्यावर हे प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंचा पक्ष एकसंध राहील असं वाटत नाही। अर्धे लोक भाजपमध्ये विलीन होतील। भाजप कधी कोणतं काम सोप्या मार्गाने करत नाही। मुळामध्ये ती शिवसेना नाही तर अमित शहांचा पक्ष आहे, संजय राऊतांचा निशाणा। नागपुरातील छोटं स्टेडियम आणि मैदानाच्या विकासासाठी 150 कोटी मिळणार। खासदार क्रीडा महोत्सवामध्ये समारोपीय कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची घोषणा। करोड़ रुपए महाराष्ट्र की सरकार यहां पर देंगी और नितिन जी के मार्गदर्शन में हम लोग ये छोटे छोटे स्टेडियम्स अलग अलग खेलों के लिए नागपुर में तैयार करेंगे। भविष्यामध्ये राजापुरात शिवसेनाच दिसली पाहिजे। राजापुरातील कार्यक्रमामध्ये आमदार किरण सामंत यांचं वक्तव्य। सोलापूरनंतर सांगलीमधील ग्रामपंचायतीमध्ये ईव्हीएमला विरोध, मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या। वाळवा तालुक्यामधील बहे ग्रामसभेत एकमतानं ठराव। इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे ठरावाचं पत्र ग्रामस्थांकडून सुपूर्द। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 3 करार। राज्यामध्ये जलसंधारणाच्या कामाला गती मिळणार। टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन, भारतीय जैन संघटना आणि MRSCA यासोबत मृदू आणि जलसंधारण विभागाचा करार। महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकल्यानं नदीचं पाणी दूषित झालं। समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचं वादग्रस्त वक्तव्य। ये भी सुनाई दे रहा है कि पोस्टमार्टम भी नहीं हो रहा है। अरे बाबा, पोस्टमार्टम का सवाल नहीं है, डेड बॉडीज को उठा के पानी में डाल दिया है। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 25 फेब्रुवारीला सुनावणी। सुप्रीम कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीची तारीख बदलली। 28 फेब्रुवारीला होणारी सुनावणी आता 25 फेब्रुवारीला होणार। दोन्ही शिवसेना एकत्र येणं सोपं नाही, मात्र दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर आनंदच आहे, शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचं वक्तव्य। मी शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आहे आणि मला सगळ्या काही गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे तेवढं सोपं नसतं। झालं तर आनंद आहे, चांगली गोष्ट आहे।